इचलकरंजी महापालिका स्थापन झाल्यानंतर प्रशासकीय राजवट आली। तब्बल 4 वर्ष या राजवटीने शहरावर राज्य केलं, परंतु शहराच्या इतिहासात सर्वाधिक भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर काम ही प्रशासकीय राजवटीत झालेली आहेत, असा गंभीर आरोप शिवशाहू आघाडीने आज पत्रकार परिषदेत केला। दरम्यान आम्ही लढलो, आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालं, परंतु इथून पुढील काळात आमचे सर्व शिल्लेदार गैरकारभाराला चाप लावण्यासाठी प्रत्येक कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवून राहतील, असेही यावेळी सांगण्यात आले। गेल्या 4 वर्षांमध्ये वेळोवेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून भ्रष्टाचारावरती आम्ही रान उठवलं, परंतु प्रशासकीय राजवटीला कोणीच विचारणार नसल्यामुळे आणि वरिष्ठ पातळीपासून आशीर्वाद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरकारभार आणि भ्रष्टाचार झालेला आहे। यातून काही करोड रुपयाची मालमत्ता लुटण्यात आली आहे, परंतु यापुढे आम्ही हे होऊ देणार नाही। आमचे सर्व नगरसेवक सत्ताधाऱ्यांचा भांडाफोड करतील आणि जनतेच्या कराने भरलेल्या तिजोरीचे रक्षण करतील, असं प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी सांगितलं। शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। कचऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लूट केली जाते। हे सर्व प्रश्न आम्ही जनतेसमोर मांडले, त्यामुळेच आमच्या मताच्या टक्केवारीत वाढ झाली असल्याचं दावाही बावचकर यांनी केला। पत्रकार बैठकीला माजी नगरसेवक राहुल खंजिरे, कामगार नेते सदाभाऊ मलाबादे, बाबासो कोतवाल आदी उपस्थित होते।